शेतकरी मित्रांनो, ऊस पिकामध्ये दुसरा डोस द्यायला चुकू नका. दुसरा डोस जर चुकला तर निश्चितच फुटवे कमी येतात आणि उत्पादनाला फटका त्या ठिकाणी बसत असतो. आता दुसरा डोस देत असताना किती दिवसांनी दिला पाहिजे, तर साधारणपणे ऊस लागवड झाल्यापासून आपल्याला 60 ते 70 दिवसाच्या दरम्यान दुसरा डोस देणं गरजेचं आहे. आता दुसऱ्या डोसामध्ये आपल्याला कुठलं कॉम्बिनेशन वापरायचं आहे, तर युरिया 50 किलो, सिंगल सुपर फॉस्फेट 100 किलो आणि म्युरेट ऑफ पोटॅश 50 किलो अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन करून आपल्याला दुसरा डोस द्यायचा आहे. आता सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे बेसल डोस म्हणून जर तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट 150 किलो वापरला असेल तर सिंगल सुपर फॉस्फेट देण्याची आवश्यकता नाही. त्या थोड्या प्रमाणात वापरला तरी पण चालतो. परंतु जर तुम्ही पहिल्या डोसामध्ये कमी साधारणपणे 50 किलो जर SSP वापरला असेल तर दुसऱ्या डोसामध्ये आपल्याला साधारणपणे 100 किलो SSP वापरणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यामुळे फुटवा जास्त येण्यास मदत त्या ठिकाणी होत असते आणि आपल्या ऊस पिकाला उत्पादनात वाढ त्या ठिकाणी होती. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सल्फर सुद्धा ऊसाला गरजेचं आहे. ते सिंगल सुपर फॉस्फेट मधून मिळतंच, त्यामुळे त्याला वेगळा फॉस्फरस देण्याची आवश्यकता नाही. अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन करून आपल्याला ऊसाचं व्यवस्थापन त्या ठिकाणी दुसऱ्या खताचं व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे. त्याचबरोबर खत दिल्यानंतर ते खत मातीआड होणं गरजेचं आहे. मातीआड झाल्याने ती खतं ऊसाला व्यवस्थितपणे लागू होतात आणि म्हणून मातीआड करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर खत दिल्यानंतर आपल्याला पाणी सोडणं गरजेचं आहे. साधारणपणे ड्रिप असेल तर ड्रिपमधून तुम्ही पाणी सोडू शकता, त्याचबरोबर किंवा तुम्ही फ्लोने सुद्धा पाणी सोडू शकता. अशा पद्धतीने हे दुसरं खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.